महिलांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. अंगणवाडी सुपरवायझर या जाहिरातीची आपण सर्वच महिला या ठिकाणी वाट बघत आहात. परंतु लक्षात घ्या, याची जी शैक्षणिक पात्रता आहेत, नवीन अभ्यासक्रम आहेत, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि ठिकाण याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तसेच अभ्यास कसा करायचा याविषयी देखील मी तुम्हाला माहिती सांगेल. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर लक्षात घ्या, या आधीची जी भरती प्रक्रिया आहे ती 2024 मध्ये या ठिकाणी आलेली होती. या ठिकाणी 102 जागांसाठी भरती झालेली होती. या ठिकाणी 102 जागा होतात आणि आता जी ॲडव्हर्टाइजमेंट आपण म्हणत आहोत त्यामध्ये 500 ते 600 जागा असण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहेत त्यांसाठी आणि ज्या नवीन महिला तयारी करत आहात त्यांसाठी अशी ही भरती प्रक्रिया या ठिकाणी येईल. यामध्ये तुमचं जे वय आहे ते लक्षात घ्या, कमीत कमी खुल्या प्रवर्गासाठी 21 ते जास्तीत जास्त 38. परंतु लक्षात घ्या, हे जे 38 वय आहे यामध्ये देखील शिथिलता येईल. हे वय 45 वर्षापर्यंत होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या महिला ज्यांचं वय आता 40 क्रॉस झालंय बरोबर, त्यांनाही ही एक्झाम द्यायची. तर त्यांच्याकरिता ही वयाची शिथिलता जी नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यामध्ये नक्की या ठिकाणी असणार आहे. खेळाडू आरक्षण आणि आधीचं जे आरक्षण होतं ते 43-45 साठी मागासवर्गीय, त्यानंतर विविध आरक्षणासाठी होतं. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जी म्हणाल तर शैक्षणिक अर्हता काय होती, तर मुख्य सेविका आणि पर्यवेक्षक यासाठी संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची महिला या ठिकाणी चालणार होती. त्यासोबत तुमची जी वेतन श्रेणी आहे ती S13 35,400 ते 1,12,400 पर्यंत, म्हणजे इन हँड पगार तुमचा जवळपास 55,000 50 ते 55,000 या ठिकाणी जाणार होती. आणि ही जी मागील एक्झाम होती ती TCSने कंडक्ट केली होती. एकूण 100 प्रश्न होते 200 गुणांसाठी आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशा पद्धतीने ही एक्झाम घेण्यात आली होती. परंतु लक्षात घ्या, जेव्हा नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येईल ज्यांना अनुभव आहे त्यांसाठी ही जी शैक्षणिक अर्हता आहे यामध्ये देखील शिथिलता येऊ शकते. त्यानंतर एक्झाममध्ये काय काय होतं तर लक्षात घ्या, इंग्रजी याकरिता तुम्हाला 10 प्रश्न होते 20 गुणांसाठी. त्यानंतर मराठीचे 10 प्रश्न होते 20 गुणांसाठी. सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न होते 40 गुणांसाठी. त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे 20 प्रश्न होते 40 गुणांसाठी. पोषण अभियानाचे 10 प्रश्न 20 गुणांसाठी. गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित 20 प्रश्न होते 40 गुणांसाठी. तसेच संगणक ज्ञानचे 10 प्रश्न होते 20 गुणांसाठी. अशी ही एक्झाम 100 प्रश्न 200 मिनिट 200 गुण आणि वेळ होता 2 तास. आपण जे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी 2024 ला मटेरियल तयार केलं होतं त्याच धर्तीवर आता अपडेटेड प्रश्न यामध्ये ऍड करून एकूण 18,000 प्रश्न आपण या ठिकाणी तयार केले आहेत. प्राइस आहे 499 रुपये. यामध्ये तुम्हाला PDF फाईल, प्रश्नांचे PDF फाईल सोबत ऑनलाईन टेस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत. यामध्ये सामान्यांचे प्रश्न 4,700, 110 सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, अपडेटेड मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर ॲप्टिट्यूड, त्यानंतर पोषण अभियान, संगणक ज्ञान आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे असा हा परिपूर्ण मटेरियल, म्हणजे त्यांनी जो सिलेबस दिला आहे 100 प्रश्न 200 गुणांसाठी, ते सर्व या ठिकाणी तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहात. लक्षात घ्या, जेव्हा हाच तुमच्यासाठी सिलेबस असणार आहे, परंतु जर काही ॲड झालं तर ते देखील तुम्हाला या कोर्समध्ये मी प्रोव्हाइड करेल. आता जर तुमचा नॉन टेक्निकलचा अभ्यास झाला असेल आणि जर फक्त तुम्हाला टेक्निकल हवं असेल, ज्यामध्ये ICDS योजना, कायदे, पोषण अभियान आणि संगणक याचे आपल्याकडे 2,000 प्रश्न ऑलरेडी उपलब्ध आहेत. याची जी प्राइस आहे ती आहे 249 रुपये. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही मटेरियल घेऊ शकता, परंतु मी तुम्हाला सांगेल की जे 499चं आहे ना ते तुम्ही नक्की परचेस करा, कारण की यातून तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही कव्हर होऊन जाईल. आणि अपकमिंग दुसऱ्या एक्झामसाठी जरी तुम्ही फॉर्म भरला तर नॉन टेक्निकलचं मटेरियल तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. जर तुम्हाला हा कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्येच पेमेंट करा आणि हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. तसेच जर आपल्याला मोबाईलवर PDF फाईल पाहिजे असेल, सपोज काही आपल्या महिला आहे की त्यांना ॲप वापरायचे नाही आहे, त्यांना डायरेक्ट PDF फाईल पाहिजे असेल, तर तुम्ही मला जो व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 93 लिहून घ्या, 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. आधी व्हॉट्सअप करा, तुम्हाला काय पाहिजे ते करा, तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करा आणि त्यानंतरच तुम्ही परचेस करायचे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढ्याही आपल्या महिला आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मी तुमच्यासाठी उद्यापासून व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहे, त्यामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल
त्यावर देखील क्लिक करा. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा असेल त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून जे नवीन अपडेट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. थँक्यू.